शीतल तेजवानी मूळ दस्तावेज पोलिसांना देत नसल्याची माहिती समोर आली आहे। कुलमुखत्यार पत्राच्या मूळ प्रती देखील ती देत नाहीये। मूळ डॉक्युमेंट्स आणि दस्तावेज सोबत जोडलेल्या प्रतींमध्ये काही तफावत तर नाही ना, हे पोलिसांना तपासायचं आहे। पण तेजवानी अजूनही मूळ दस्तावेज पोलिसांना देत नसल्याची माहिती समोर आलेली आहे। याच पॉवर ऑफ अटर्नीच्या आधारे तेजवानीनं मुंढव्यातील 40 एकर शासकीय जमीन ही वतनदारांची असल्याचं भासवून हा बनावट दस्त नोंदवून घेतलेला होता। पार्थ पवारांची अमेडिया कंपनी आणि तेजवानीवर शासकीय भूखंड परस्पर लाटल्याचा आरोप आहे। मात्र या संपूर्ण प्रकरणामधले जे मुख्य दस्त आहेत ते तेजवानी पोलिसांना देत नसल्याची माहिती समोर आली आहे।